तो दर दिन हमें डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और उनके संविधान की याद आती है और डॉक्टर आम्बेडकर हमें वो शक्ति दे कि उनका संविधान बचे, जिंदा रहे, उसके लिए हम संघर्ष करने की हमें प्रेरणा मिले। सर, पुन्हा एकदा देश जातीयवादाकडे, धर्मांधशक्तींकडे जातो असं वाटतं आपल्याला? हा देश मी रामनवमीच्या दिवशी घडलेल्या घटना पाहिल्या। रामनवमी याआधी सुद्धा देशात साजरी झालेली आहे, पण भविष्यात ज्या राज्यात निवडणुका होत आहेत, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, मुंबई महानगरपालिका असेल, झारखंड असेल, या राज्यात ज्या पद्धतीनं रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकांची तयारी आहे। हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी, पण दुर्दैव आहे या देशाचं। हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेनं, विभाजनाच्या दिशेनं ढकलताना मला दिसतो। सर, राज ठाकरे की तरफ से लगातार सरकार को चेतावनी दी जा रही है कि 3 मई तक अगर भोंगे नहीं उतारे गए तो आगे की जिम्मेदार सरकार होगी। इसको लेकर शिवसेना भवन के सामने शिवसेना कार्यकर्ताओं द्वारा एक पोस्टर भी लगाया गया है। देखिए, राजनीतिक मंच के ऊपर से इस प्रकार से घोषणाएं होती है, लेकिन सरकार सरकार होती है। ठाकरे सरकार है, इस राज्य को गृहमंत्री है, एक मजबूत सरकार है, बहुमत वाली सरकार है, और सरकार को मालूम है क्या करना है क्या नहीं करना है। कोई आकर आनंद फानंद में बोल जाता है और कानून की भाषा हमको सिखाने की बात करता है, तो ठीक है, उनका आनंद उनको लेने दो। महत्त्वाचा विषय असा देखील आहे की पुढच्या 15 वर्षात अखंड भारत निर्माण होणार आणि आमच्यामध्ये जे कोणी येतील त्यांना आम्ही ते मिटून जातील आणि आम्ही अहिंसेची गोष्टच करणार, मात्र हातात काठी घेऊन करणार, असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। काय वाटतं आपल्याला? अखंड हिंदुस्थानची जर कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाला या देशातला कोणताही पक्ष विरोध करणार नाही। वारंवार 2014 साली, 2019 साली याच विषयावर भारतीय जनता पक्षानं मतं मागितलेली आहेत। आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या आणि एक अखंड हिंदुस्थान निर्माण करा। अफगाणिस्तान घ्या। जे तुम्हाला असं वाटतंय की पुराण काळामध्ये हे हिंदुस्थानचाच एक भाग होता, ते तुम्हाला घ्यायचे असले, तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही आहे, तुम्ही घ्या, घ्यायला हवं। या देशाची इच्छा आहे, ही भावना आहे। त्याच्या आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, कारण अखंड हिंदुस्थान हे वीर सावरकरांचं स्वप्न होतं। तर मोहन भागवत का अखंड हिंदुस्थान हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं। त्याच्यामुळे तुम्ही वीर सावरकर आणि भारतरत्न आणि माननीय बाळासाहेब ठाकरे या दोघांचा आधी आभार माना की त्यांनी ही संकल्पना देशामध्ये लावली, रुजवली, आणि तुम्ही जरूर करा अखंड हिंदुस्थान। त्याच्या आधी काश्मीरी पंडितांना सुद्धा त्यांची घरवापसी सन्मानानं आणि सुरक्षितपणे होऊ द्या। मोहनराव भागवत सरसंघचालक हे आमच्यासाठी सुद्धा आदरणीय आहेत। त्यांनी जो विचार मांडलेला आहे, त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्याचे कौतुक करायला पाहिजे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, मोहन भागवत जी ने कहा है कि अगले 15 सालों में 15 सालों में नहीं, आप 15 दिन में कर लीजिए। सरसंघ चालक मोहन भागवत जी हमारे लिए भी आदरणीय है। अगर अखंड हिंदुस्तान की बात कोई करता है तो सबसे पहले उनको पीओके को हिंदुस्तान को जोड़ना पड़ेगा, वो ले लीजिए। फिर पूरा जो पाकिस्तान विभाजन हुआ था 1947 में, उनको हिंदुस्तान को जोड़ना पड़ेगा, वो भी लीजिए। कभी कंधार तक हमारी सीमाएं थी, वो भी लीजिए। श्रीलंका भी लीजिए और एक अखंड हिंदुस्तान, एक महासत्ता बना लीजिए। किसी ने रोका नहीं है, ये देश के लिए गर्व की बात है। लेकिन 15 साल का वायदा मत करिए, 15 दिन करिए या 2 साल करिए, हम पूरा देश आपके साथ रहेंगे। लेकिन उससे पहले जो कश्मीरी पंडित है, उनकी जो कश्मीर की फाइल जो अब वापस खुली एक पर्दे के ऊपर, उस सभी हमारे कश्मीरी पंडित भाइयों को उनकी घर वापसी
बहुत ही सुरक्षित तरीके से होनी चाहिए, वो कर लीजिए। और आपका जो इरादा है अखंड हिंदुस्तान का, हम उनको जरूर समर्थन करेंगे। और इस देश के सभी राजनीतिक दल, चाहे आपके वैचारिक दृष्टि आपके विरोधी हो, वो भी आपको समर्थन करेंगे। अखंड हिंदुस्तान का सपना कौन नहीं देखता है, सब कुछ देखता है, लेकिन वीर सावरकर का ये सपना था, बाला साहब ठाकरे जी का सपना था, तो सबसे पहले वीर सावरकर को भारत रत्न दीजिए। सर धन्यवाद। सर, ये जो देश मतलब आज बाबा साहब आम्बेडकर जी की जयंती है, लेकिन बाबा साहब आम्बेडकर जी ने जातिवाद धर्मवाद नष्ट करने के लिए कदम उठाए, लेकिन देश में रामनवमी के दिन जो हुआ, आज ही मैं ये देख रहा था पूरे देश में जहाँ जहाँ विधानसभा के चुनाव आने वाले, चाहे राजस्थान हो, मध्य प्रदेश हो, गुजरात हो, वहाँ रामनवमी के दिन जिस तरह से दंगे भड़के हैं या भड़काए गए हैं जात और धर्म के आधार पर, मुझे लगता है ये डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का सपना नहीं था, उनका विचार नहीं था, उनकी भूमिका नहीं थी। इसलिए मैं आपको कहा था, डॉक्टर आम्बेडकर की याद आती है। राजनीति के लिए जात धर्म का इस प्रकार से इतना गंदा इस्तेमाल हमारी राजनीति में और देश में कभी नाही हुआ था। तर शेवटचा प्रश्न, किरीट सोमय्या यांना अँटिसिपेटरी बेल मिळालेली आहे, ते पुन्हा एकदा आलेले आणि त्यांनी असं म्हणते की आम्ही वाट बघत होतो, जास्तीत जास्त स्वतःला खड्डा यांनी खणलेला आहे। एक लक्षात घ्या, आरोपीला जामीन मिळाला तात्पुरता अंतरिम, आरोपी INS विक्रांतच्या पैशाचा अपहार 100% झालेला आहे। आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत, आरोपी भूमिगत झाले होते, आरोपी फरार झाले होते। आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचं निकाल पाहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पाहाल, आरोपी निर्दोष नाहीत, आरोपीची कसून चौकशी व्हायला पाहिजे, आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे बरं का। तेव्हा आरोपीने उगाच जास्त वचवच करू नये। तात्पुरत्या जामिनावर सुटलेला आरोपीनं संयम बाळगायला हवा। आपण आरोपी आहोत ते विसरू नका। तुमच्यावरती आरोपपत्र आहे, तुम्ही पैशाचा अपहार केलेला आहे जनतेच्या, मोठ्या येऊन TV समोर बोलल्यामुळे तुमचे आरोप धुवून निघत नाहीत आणि याहीपेक्षा भयंकर प्रकरणं तुमची समोर येणार आहेत भविष्यात, लक्षात घ्या। जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घेतात, त्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे। तेव्हा कोणी जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणू द्या, आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत। INS विक्रांतचा घोटाळा 58 कोटीचा झालेलाच आहे, पैसे गोळा करून त्याचा अपहार झालेलाच आहे। खरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी पाहतोय या सगळ्या गोष्टीकडे गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे जे काही प्रकार सुरू आहेत, हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे। मग हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय मिळत नाहीत? अशाच प्रकारचे त्यांना अटकेपासून संरक्षण काय मिळू नये? मग हे विशिष्ट एका पक्षाचे विचारांचे भूमिकांचे लोक, त्यांनाच अशा प्रकारे संरक्षण का मिळत आहे? त्याच्यामुळे आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवला आहे याच्यामध्ये लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे। न्यायव्यवस्थेमध्ये एका विचारांचे लोक ज्या प्रकारे सध्या आहेत हे स्पष्ट दिसत आहे। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर सामान्य लोक आहेत ते सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगामध्ये आहेत। घोटाळा 58 रुपयाचा असेल किंवा 58 कोटी रुपयाचा असेल, अपहार असतो। आता आम्ही कोणाला हा कायदा शिकवू? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अश्रू ढाले असतील। सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, किरीट सोमय्या को जो जामीन मिली? देखिए, उनको जामीन मिला है, वो भी इंटरिम बेल है, कोर्ट ने उसको हजेरी लगाई है पुलिस स्टेशन पे, जैसे गुनहगार को लगाई जाती है। आप निर्दोष नहीं हो, आपकी जान जारी रहेगी, आपको पुलिस को कोऑपरेट करना पड़ेगा। लेकिन मुझे आश्चर्य है, महाराष्ट्र में एक ही पार्टी के लोगों को 1 साल से जिस तरह से जो रिलीफ मिल रहा है, वो रिलीफ और किसी को नहीं मिल रहा है। हाँ, रिलीफ फ्रॉम अरेस्ट। देखिए, मैं नाम नहीं लेना चाहता हूँ, ये क्या चल रहा है इस देश में। मैं न्याय व्यवस्था का पूरा सम्मान रख के बोल रहा हूँ।
घोटाला 58 रुपए का हो या 58 करोड़ का हो, ऐसे घोटाले में आज भी बहुत से लोग जेल में सड़ रहे हैं। और आप किसी एक व्यक्ति, किसी एक पार्टी के है, इस व्यक्ति को आप बेल दे रहे हो। थँक्यू सर, थँक्यू। तर नुकताच संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। निवडणुकीसाठी वातावरण बिघडवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। त्याचबरोबर देश फाळणीच्या दिशेने जात असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। किरीट सोमय्या यांच्यावर देखील भाष्य केलेलं आहे। किरीट सोमय्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे, त्यामुळे चौकशीतून सगळं सत्य जे आहे ते समोर येईल। त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावायचीच आहे आणि अशी अनेक गंभीर प्रकरणं येत्या काही दिवसात समोर येणार असल्याचं संजय राऊत म्हणाले।